कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांची अशी इच्छा असते की त्यांचा गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागावा। गव्हर्नमेंट कॉलेज सोबतच त्यांना गव्हर्नमेंट हॉस्टेल मिळावं यासाठी खूप सारे विद्यार्थी प्रयत्न करताना दिसतात, परंतु यामध्ये सर्वांचा नंबर लागत नाही। ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट हॉस्टेलला नंबर लागतो त्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे सुविधाही मिळतात, जसे की गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सकाळचा नाश्ता, दुपार संध्याकाळचे जेवण, दैनंदिन खर्चासाठी निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य, ग्रंथालयीन साहित्य, मुलींना स्वच्छता प्रसाधनांसाठी अतिरिक्त भत्ता, शालेय गणवेश, वैद्यकीय साहित्य, रेनकोट, गमबूट, कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला साहित्य, शैक्षणिक सहल कार्यशाळा, स्नेहसंमेलन, करमणूक व्यवस्थेसाठी भत्ता, क्रीडा वस्तू खरेदीसाठी रक्कम अशा सुविधा सरकारकडून दिल्या जातात। या वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी पात्रता काय आहे तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातले रहिवासी असणं गरजेचं आहे। त्यानंतर विद्यार्थी हा 10वी पास किंवा त्यापुढील शिक्षण घेणारा विद्यार्थी असावा। उदाहरणार्थ 11वी किंवा 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, मेडिकल, इंजिनिअरिंग असे व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यामध्ये ॲडमिशन घेऊ शकतात। काही वसतिगृहामध्ये इयत्ता 8वी किंवा 9वी पासून प्रवेशाची सुविधा असते, विशेषतः मुलींसाठी किंवा विशिष्ट योजनेअंतर्गत सोबतच यामध्ये मुली ॲडमिशन घेतात। सोबतच तुम्ही SC, ST, OBC, VJNT किंवा EWS हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतात। ॲडमिशनसाठी लागणारे डॉक्युमेंट म्हणाल तर आधार कार्ड, OTP साठी मोबाईल नंबर, ईमेल ID, बँक पासबुक, मागच्या वर्षीचे मार्कशीट, डोमिसाईल, इन्कम सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, तुम्ही सध्या शिकत असलेल्या कॉलेजचे ॲडमिशन लेटर, फी रिसिप्ट, बोनाफाईड, पासपोर्ट साईज फोटो, TC, डिक्लेरेशन, जर तुम्ही अपंग असाल तर तुम्हाला अपंगत्व प्रमाणपत्र, आणि जर तुमच्या शिक्षणामध्ये गॅप म्हणजेच खंड पडलेला असेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट यासाठी लागते। या वसतिगृहाची विशेष बाब म्हणजे मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह उपलब्ध असतात, जिथे त्यांना सुरक्षितता आणि अतिरिक्त सुविधाही मिळतात। फॉर्म भरताना तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे तर फॉर्म भरताना अत्यंत काळजीपूर्वक हा फॉर्म तुम्ही भरायचा आहे, कारण फॉर्मला एडिटचे ऑप्शन नाही। एकदा जर फॉर्म भरताना एक चूक झाली तर त्यासाठी नाहक त्रास तुम्हाला सहन करावा लागेल, त्यामुळे फॉर्म भरताना काळजीपूर्वक योग्य तीच माहिती भरायची आहे। फॉर्म पूर्ण झाल्याच्या नंतर त्याची एक प्रिंट काढून त्याला सर्व डॉक्युमेंट अटॅच करून वसतिगृहामध्ये जाऊन तुम्हाला सबमिट करायचा आहे। आता जो विद्यार्थी वसतिगृहात जाऊन फॉर्म सबमिट करणार नाही त्या विद्यार्थ्याचा फॉर्म हा ग्राह्य धरला जाणार नाही असे ऑफिसकडून सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे फॉर्म भरून झाल्यावरती फॉर्मची प्रिंट काढून जमा करणे गरजेचे आहे। हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 15 सप्टेंबर 2025 ही शेवटची तारीख दिलेली आहे, तर त्याआधी तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे। फॉर्म भरा आणि हा व्हिडिओ तुमच्या कॉलेजच्या मित्रांसोबत आठवणीने शेअर करा।